चुका केल्या जात आहेत. बॅक क्लिअर केला जाईल. लास्ट जवाब अटॅक रत्नागिरीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र पहिला खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. पहिल्या फेरीमधील पहिला इथे मात्र डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र फसलाय. पंच मात्र दाद देत नाही आहेत. पुन्हा एकदा बॅको वारंवार चुका केल्या जातात बॅकोच्या माध्यमातून. रत्नागिरी संघ कुठेतरी डगमगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 आता मात्र इथे अटॅक वाढवावा लागेल. पुन्हा एकदा डाय लागवण्याचा प्रयत्न रत्नागिरी संघाकडून जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून केलेला हा लास्ट जवाब प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 3 दापोली संघाचा लास्ट जवाब डिफेन्स करतोय. वारंवार रत्नागिरी संघाच्या अटॅक्सला इथे डॉच देताना आपल्याला पाहायला मिळेल. पोलवरती असेल इथे मात्र पुन्हा एकदा बॅकचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 3 दापोली संघाच्या माध्यमातून पोलवरती पुन्हा एकदा आणि इथे मात्र बाद केल्याचा दावा केला जातोय परंतु पंच मात्र दाद देत नाहीयेत. बॅकोचा इशारा येतोय. बॅको क्लिअर केला जाईल. इथे मात्र एक खेळाडू बाद होईल का? हो निश्चितच. इथे मात्र खेळाडू बाद दिला जातोय. पहिला फेरीमध्ये दुसरा खेळाडू बाद. आता मात्र एक खेळाडू शेष पहिल्या फेरीमधील. जर्सी क्रमांक 8 पोल वरती आपल्याला पोल डाईव्ह पाहायला मिळते परंतु पंच मात्र दाद देत नाहीयेत. पुन्हा एकदा खोल अगवण्याचा प्रयत्न. चांगला रनिंग बिटवीन द ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतं रत्नागिरी संघाचा. लास्ट जवाब अटॅक त्यांच्या माध्यमातून देखील दाखवला गेलाय परंतु बॅककोचा जर आपण विचार केला तर निश्चितच बॅककोची इथे मात्र भरपाई करावी लागेल रत्नागिरी संघाला. पॉइंट मारल्याचा दावा करतोय पंच दाद देत नाहीये. लास्ट जवाब डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 3 इथे हवी पडत असताना रत्नागिरी संघावरती जबरदस्त डिफेन्स त्याच्या माध्यमातून केला जातोय. पंचांच्या माध्यमातून निर्णय येईल. इथे मात्र बॅको क्लिअर केला जातोय. पोलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. पोल डाईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान जर्सी क्रमांक 3 काय खेळतोय हा खेळाडू? लाजवाब इथे मात्र बाद केल्याचा दावा करतोय आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. दापोली संघाची दुसरी फेरी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॅकचा इशारा पुन्हा एकदा रत्नागिरी संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच वारंवार बॅकच्या भरपाया करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली फळी मैदानाच्या बाहेर दापोली संघाची. दुसरी फळी मैदानावरती दाखल झाली आहे. जर्सी क्रमांक 1 जर्सी क्रमांक 12 लास्ट जवाब डाव आपल्याला पाहायला मिळाली परंतु पंचांच्या माध्यमातून बॅकचा इशारा. रत्नागिरी संघाकडून वारंवार चांगले प्रयत्न केले जात आहेत जरूर परंतु बॅकमुळे त्यांना थोडासा इथे मात्र युवासेना कल्लेश्वरी देवळी संघाचा संघ व्यवस्थापक आपण त्वरा करा आणि स्टेजची संपर्क साधायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. लाजवाब डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय दापोली संघाचा. जर्सी क्रमांक 12 जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा बॅको. रत्नागिरी संघाकडून पहिली फळी मैदानाच्या बाहेर गेली जरूर परंतु आता दुसरी फळी देखील इथे मात्र लाजवाब खेळ प्रदर्शित करताना आपल्याला पाहायला मिळते. दापोली संघाचा जर्सी क्रमांक 12 परिधान केलेला खेळाडू याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय रत्नागिरी संघाकडून. इथे मात्र थोडासा हवी पडताना आपल्याला पाहायला मिळतो. तो दापोली संघाचा जर्सी क्रमांक 12 परिधान केलेला हा खेळाडू. जर्सी क्रमांक 4 अटॅकिंग मोड वरती रत्नागिरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. थोडस टीम कॉम्बिनेशन कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतं रत्नागिरी संघाचं. आता मात्र अटॅक बदललाय. जर्सी क्रमांक 4 याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न रत्नागिरी संघाकडून केला जातोय. अटॅक तर स्पीड ठेवलाय परंतु जर्सी क्रमांक 12 तितकाच तरबेज आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती.
बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो दापोली संघाचा. आता मात्र दुसऱ्या फळीमधील अंतिम खेळाडू मैदानावरती आपल्याला पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकोचा इशारा, बॅको क्लिअर केला जाईल. आतापर्यंत 7 खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलंय रत्नागिरी संघाला. कार्तिक पवार जर कुठे असेल तर त्यांनी स्टेज जवळ यायचंय. दरम्यान सेकंड हाफ संपलाय. सेकंड हाफच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड असेल दापोली दापोली 9 गुण, रत्नागिरी 7 गुण. अजूनही 2 गुणांनी आघाडीवरती असेल तो दापोली संघ. स्कोरबोर्ड असेल दापोली 9, रत्नागिरी 7. यानंतर होणारा सामना 33 स्पोर्ट्स लांजा ब विरुद्ध अंजनारी माऊली. दोन्ही संघांना दुसरा पुकार. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. 33 स्पोर्ट्स लांजा ब विरुद्ध अंजनारी माऊली. दोन्ही संघांना दुसरा पुकार. दोन्ही संघांचे संघ कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लांजा विरुद्ध अंजनारी माऊली. दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेतील माननीय श्री गोकुळजी लंगेत यांना मी विनंती करतो की लांजा विरुद्ध असणारी या संघाचा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे संघ कर्णधार चला लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
येस मॅच ऑन झाली दरम्यान पुन्हा एकदा अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दापोली फर्स्ट हाफ मध्ये अटॅक करत असताना 9 खेळाडू बाद केले रत्नागिरी संघाचे. आता रत्नागिरी संघ कोणत्या पद्धतीने इथे डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 गुणांनी पिछाडीवरती असेल रत्नागिरी संघ. स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर दापोली 9 गुण रत्नागिरी 7 गुणांवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अटॅकिंग मोडवरती आपल्याला पाहायला मिळेल दापोली संघ. लाजवाब अटॅक त्यांनी फर्स्ट हाफ मध्ये दाखवलाय परंतु आता थर्ड हाफ मध्ये खेळत असताना इथे कोणत्या पद्धतीचा अटॅक त्यांच्या माध्यमातून केला जाईल हे पाहणं निश्चितच रोमांचक ठरणार आहे. आणि ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह मार्फत देखील पाहू शकतोय. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. तरी ऑनलाईन जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी एकदा हार्दिक स्वागत करतो. येस मॅच ऑन झाले. दापोली संघ अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब गती आहे त्यांच्या अटॅक मध्ये. मगाशी फर्स्ट हाफ मध्ये अटॅक करत असताना रत्नागिरी संघाचे 9 खेळाडू बाद गेले होते आणि पुन्हा एकदा आता मात्र इथे बॅको केला जाईल. बॅको क्लिअर करून पुन्हा एकदा अटॅकिंग मोड वरती दापोली आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅको पंचांच्या माध्यमातून निर्णय हाती येतोय. जर्सी क्रमांक 3 याच्यावरती अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. यस इथे मात्र पहिला खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. जर्सी क्रमांक 9 याच्यावरती अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल दापोली संघाचा हा अटॅक. लाजवाब अटॅक दाखवला होता पहिल्या हाफ मध्ये परंतु आता कुठेतरी थोडीशी गती कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा डिसबॅलन्स झालाय. काय सावरलाय इथे मात्र पहिला खेळाडू बाद होईल रत्नागिरी संघाचा. जर्सी क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर पहिल्या फळीमधील पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. दरम्यान पंचाच्या माध्यमातून निर्णय हाती येईल. बॅको क्लिअर केला जाईल दापोलीच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 10 जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा खेळाडू देखील बाद होईल. पोल वरती पोल डाईव्ह करून बाद केले जाते. पहिल्या फेरीमधील दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. अंतिम एक खेळाडू शेष असताना आपल्याला पाहायला मिळेल रत्नागिरी संघाचा. जर्सी क्रमांक 11 परिधान केलेला खेळाडू बॅको क्लिअर केला जाईल. पुन्हा एकदा अटॅकिंग मोडवरती दापोली आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 संत गतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार दापोलीच्या संघाला डॉस देताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडस इथे मात्र कन्फ्युजन. जर्सी क्रमांक 11 लाजवाब खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. आता मात्र दापोली संघाचा अटॅक कुठेतरी थोडासा स्लो होताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडीशी गती इथे मात्र मंदावलेली पाहायला मिळते दापोली संघाची. जर्सी क्रमांक 11 लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून रत्नागिरी संघाचा पहिल्या फळीमधील अंतिम खेळाडू शेष असताना लाजवाब डाय त्याच्या माध्यमातून परंतु बॅकोचा इशारा येतोय. बॅको क्लिअर केला जाईल. जर्सी क्रमांक 11 अजूनही मैदानावरती शेष आपल्याला पाहायला मिळेल. वारंवार बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तितकाच तरबेज आपल्याला पाहायला मिळेल तो जर्सी क्रमांक 11. जर्सी क्रमांक 11 अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र डाय लगावण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून निर्णय हाती येतोय का. जर्सी क्रमांक 11 अद्यापही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. दापोलीचा संघ कुठेतरी कमी पडतोय या मैदानावरती. या खेळाडूला बाद करण्यासाठी दमलाय थकलाय परंतु
आता मात्र दुसरी फेरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी संघाची. आता मात्र लास्ट हवा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो तर रत्नागिरी संघाचा. पहिल्या हाफ मध्ये निश्चितच नऊ खेळाडू बाद गेले होते दापोली संघाने, परंतु आता मात्र चांगला कमबॅक दुसरी फेरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅकोचा इशारा येतोय, बॅको क्लिअर केला जाईल. वारंवार बॅको दापोलीच्या माध्यमातून इथे मात्र या थर्ड हाफ मध्ये चुका करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय दापोली संघाचा. दरम्यान इथे मात्र समोरच गावले दुसऱ्या फळीमधील पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर, जर्सी क्रमांक 7. जर्सी क्रमांक 2, जर्सी क्रमांक 5 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी संघाकडून. दुसऱ्या फळीमधील हे दोन खेळाडू मैदानावरती शेष. आता कुठेतरी थोडीशी गती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते दापोली संघाची. फर्स्ट हाफ मध्ये चांगला अटॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु आता मात्र थोडासा स्लो अटॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वारंवार चुका केल्या जातात, वारंवार बॅको केले जात आहेत आणि त्याचाच फटका कुठेतरी बसताना आपल्याला पाहायला मिळतो. दापोली संघाला इथे मात्र जोरदार अटॅक करताना पाहायला मिळेल, परंतु तितका चांगला डॉस दिलाय. पुन्हा एकदा बॅको डाय लागवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅको पुल डाईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. अजूनही दोन खेळाडू मैदानावरती शेष. वारंवार बॅको करताना आपल्याला पाहायला मिळतो दापोली संघ. फर्स्ट मध्ये चांगला खेळ जवळ प्रदर्शित केला होता, परंतु आता मात्र चुका करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच कोणत्याही गोष्टीची तुम्ही सुरुवात चांगली केली तर त्याला महत्व नसतं, तुम्ही शेवट कसं करताय याला जास्त महत्व आहे. इथे मात्र जबरदस्त डाय लगावले आणि पंचांच्या माध्यमातून निर्णयात येतोय. जर्सी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. आता मात्र दुसऱ्या फळीमधील अंतिम खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो तो जर्सी क्रमांक 5. जबरदस्त डिफेन्स आता मात्र रत्नागिरीकडून आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी विरुद्ध दापोली चाललेला हा आजच्या दिवसातील पहिला सामना, दुपार 17 हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बोल डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरलाय. पुन्हा एकदा बॅकोचा इशारा येतोय. वारंवार बॅको आपल्याला पाहायला मिळते दापोली संघाकडून या मैदानावरती. फर्स्ट टाइम मध्ये निश्चितच चांगला अटॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, थोडासा डिसबॅलन्स झालाय मैदानावरती. जर्सी क्रमांक 9 आणि या खेळाडूच्या माध्यमातून देखील चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरीसाठी. वारंवार आणि इथे मात्र थर्ड हाफ संपलाय. गुणफलक आपल्या हातात येईल. मैदानावर देवरुख संघ उपस्थित असेल तर त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा. आणि स्कोर बोर्ड जर आपण पाहिलं तर दापोली 14 रत्नागिरी 7. जिंकण्यासाठी 8 गुणांची आवश्यकता असेल रत्नागिरी संघाला. शिवछत्रपती देवरुख संघ मैदानावर उपस्थित असेल तर त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा. त्यांच्या खेळाडूंची व्हेरिफिकेशन प्रोसेस पेंडिंग आहे.
येस मॅच ऑन झाली. अंतिम हा आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम पर्व विजयी मिळवण्यासाठी 8 मोरे बाद करावे लागतील रत्नागिरी संघाला. 8 गुणांची आवश्यकता असेल. अटॅकिंग मोड वरती आता मात्र रत्नागिरी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड हाफ मध्ये त्यांच्या माध्यमातून वारंवार चुका केल्या गेल्या, परंतु आता मात्र अंतिम पडाव असेल या सामन्याचा. इथे मात्र चुका करून चालणार नाहीत. मॅच ऑन झाली आहे. 8-3-10 पहिली फळी मैदानावरती दापोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 3 याच्यावरती विशेष लक्ष असेल रत्नागिरी संघाचं. सेकंड मध्ये निश्चितच समोरच्या संघाला घाम बोलला होता. असा खेळाडू इथे मात्र पहिल्याच प्रयत्नामध्ये बाद झाला. जर्सी क्रमांक 3 महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फळीमधील पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय दापोली संघाचा. जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा मैदानावरती डिसबॅलन्स झाला आणि त्याचाच फायदा रत्नागिरी संघाला झालेला आपण पाहिलात. आता मात्र जर्सी क्रमांक 10 इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर गेलाय. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच इथे मात्र 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र पहिल्या फळीमधील अंतिम खेळाडू मैदानावरती पहिला बॅको क्लिअर केला जाईल. जर्सी क्रमांक 1 मैदानावरती शेष असलेला आपल्याला पाहायला मिळतो दापोली संघाचा. जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी संघाकडून. पोलडाय मारण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून कोणताही निर्णय हाती येत नाहीये. आता मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो तर रत्नागिरी अटॅकिंग मोड वरती लाजवाब अटॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गती त्यांच्या माध्यमातून इथे पकडली गेली आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलंय, परंतु जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा बॅको क्लिअर केला जाईल. जर्सी क्रमांक 1 पहिल्या फळीमधील अंतिम खेळाडू मैदानावरती शेष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार इथे चकवा देताना डाय करण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून निर्णय हाती येतोय. खेळाडू बाद होतोय. पहिली फळी मैदानाच्या बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते. दापोली संघाची दुसरी फळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॅको क्लिअर केला जाईल. रत्नागिरी संघ आता मात्र लाजवाब अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मध्ये झालेल्या चुका इथे सुधारताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मध्ये डायव्ह करण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून निर्णयात येतोय. खेळाडू बाद. दुसऱ्या फळीमधील पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून निर्णयात येईल. बॅको क्लिअर केला जातोय. अजूनही 4 खेळाडू बाद करण्याची आवश्यकता असेल रत्नागिरी संघाला. 4 खेळाडू बाद केलेत आतापर्यंत. पोल डायव्ह करण्याचा प्रयत्न 2-6-9 पुन्हा एकदा डायव्ह मारण्याचा प्रयत्न. डावे प्रतिदावे निश्चितच केले जात आहेत, परंतु पंच दाद देत नाही आहेत. रत्नागिरी संघाचा लाजवाब अटॅक आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. जबरदस्त गती त्यांच्या माध्यमातून या अंतिम पडावामध्ये पकडली गेली आहे. आतापर्यंत 4 खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. अजून 4 खेळाडू इथे जर सामना जिंकायचा असेल तर निश्चितच अजून 4 खेळाडू इथे बाद करावे लागतील रत्नागिरी संघाला. आणि दापोली संघ हे रोखू शकेल का? इथे डिफेन्स मध्ये पाहणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा बॅकोचा इशारा येतोय. बॅको क्लिअर केला जाईल. जर्सी क्रमांक 4 आणि जर्सी क्रमांक 5 मैदानामध्ये दाखल आहेत. दुसऱ्या फळीमधील अंतिम 2 खेळाडू मैदानावरती. जर्सी क्रमांक 4 लाजवाब डिफेन्स करतोय दापोली संघासाठी. आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. इथे मात्र काय घडतंय? पंचाच्या माध्यमातून निर्णयात जर्सी क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर 5 खेळाडू बाद केले आतापर्यंत रत्नागिरी संघाने. अजून 3 खेळाडू बाद करावे लागतील. आता मात्र जर्सी क्रमांक 4 मैदानावरती दाखल आहे. पोल डायव्ह मारण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 5 दापोली संघाचा दुसऱ्या फळीमधील अंतिम खेळाडू. इथे मात्र थोडासा कन्फ्युज होतोय तो रत्नागिरी संघ. कुठेतरी पुन्हा एकदा अटॅक धीमा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅक वाढवावा लागेल. लाजवाब डिफेन्स जर्सी क्रमांक 5 याचा. आतापर्यंत 5 मोहरे बाद केलेत रत्नागिरी संघाने. अजून 3 मोहरे बाद करावे लागतील.
दापोली संघाचे. इथे मात्र काय लाजवाब डाव आपल्याला पाहायला मिळते. साना नाना फिरी आणि याची डाईव लयच भारी लाजवाब डाव आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 2 फळ्या मैदानाच्या बाहेर. आता मात्र अजून 2 मोहरे बाद करावे लागतील रत्नागिरी संघाला. इथे मात्र 7वा मोहरा देखील मैदानाच्या बाहेर. सामना बरोबरीला येऊन ठेपलाय. अजून एक मोहरा जर इथे बाद केला तर रत्नागिरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. दापोली संघ इथे डिफेन्स मध्ये ती कामगिरी करू शकेल का? इथे मात्र एक मोहरा वाचवायचा आहे. आता सामना येऊन ठेपलाय बरोबरीला. जबरदस्त लाजवाब अटॅक आपल्याला पाहायला मिळालाय. लाजवाब कमबॅक पंचांच्या माध्यमातून नेण्यात येतोय. आणि इथे मात्र जयसिंग क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 मोरे गारद केले रत्नागिरी संघाने. दापोली संघ इथे मात्र पराभवाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9वा मोहरा देखील मैदानाच्या बाहेर. आणि दरम्यान सामना संपतोय आणि या सामन्यामध्ये विजय संघ ठरलाय तो रत्नागिरी. पराभूत संघाचे हार्दिक आभार. आता होणारा सामना अंजनारी माऊली विरुद्ध 33 लांजा स्पोर्ट्स बो या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मीर सावंत जर कुठे असेल तर त्याने लवकर स्टेजवर यायचं आहे. मीर सावंत. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. मायक्रोफोन वरती आपल्यासोबत जोडले जातील सिंधुदुर्गचा बुलंद आवाज संकेत पडकेल. धन्यवाद. काय करायचं त्या लेडीज आहेत ना आपल्या या त्यांना सांगा इकडे या इकडे कार्तिक मीर बोलतो इकडे पोरींना हॅलो. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 33 प्लस लांजा ब विरुद्ध अंजनारी माऊली. म्हणजे इथं व्यवस्था लावूया आता. मैत्री 11 दापोली आपल्याला विनंती असेल कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे. लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा अजिंक्यपद चाचणी या स्पर्धेमध्ये आपण आपला संघ उतरवलात. आपल्या खेळाचं एक उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलात. त्याबद्दल लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब आणि पाली ग्रामस्थ यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपला तो नेहमीच आहे ना, त्यातला. आता होणारा सामना अंजनारी माऊली विरुद्ध 33 स्पोर्ट्स लांजा ब या ठिकाणी हा